राधिका, मला माहिती आहे तुला आत्ता या क्षणी काय वाटत असेल. कारण माझ्याही मनाची अवस्था काही वेगळी नाहीये. पण इतकं सगळं घडून गेल्यानंतर हो, नाही नाही, तू काही बोलायची गरज नाहीये. तू काही न बोलताच मला कळतंय ना तुझ्या मनात काय चाललंय ते. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतलाय. जोपर्यंत तुझ्या मनाची तयारी पूर्ण होत नाही, जोवर आपण परत पहिल्यासारखे राहायला लागत नाही, तोपर्यंत मी तुला स्पर्श करणार नाही. टेक युअर ओन टाइम. कसं आहे, मला तुझ्या मनाविरुद्ध काही करायचं नाही आता. सो आपण वेळ घेऊया ना, सगळं परत नॉर्मलला येऊ दे, रुटीन. आणि तोपर्यंत मलाही जरा सावरायला वेळ मिळेल. ठीक आहे ना? गुड नाईट. किती समजून घेतात हे मला. खरंच खूप बदललेत हे. यापुढे तुम्ही फक्त माझे असाल. ये रे पंकज, चहा घे. नाही अहो, मी आणला असता चहा, तुम्ही कशाला त्रास घेतला? तर त्रास कसला त्यात? खरं सांगायचं का,
राधिका आल्यापासून मला घरात काही बघायलाच लागत नव्हतं अजिबात. हे अगदी बरोबर आहे. नाही तसं बघायला गेलं तर राधिकाताई इथे असताना तू माहेर पण जास्त एन्जॉय केलेस. हो ना. एरवी लेक माहेरी आली की आई वडील तिचे लाड करतात, भावंड लाड करतात. पण राधिका आली आणि तिने आपले सगळ्यांचे लाड पुरवले. म्हणजे अगदी प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेतली. अगदी कोणाच्या आवडीची भाजी, कोणाच्या आवडीची आमटी. खरंच दॅट टू इन्क्लुडिंग समिधा. म्हणजे समिधाला आवडतं तशी आपल्यासारखी चिंचगुळाची आमटी सुद्धा करायला शिकली होती. खरंच ग्रेट आहे राधिकाताई. हो ना. राधिका घरात होती तर घरात चैतन्य होतं नुसतं. होतं काय आई, अजूनही आहे. म्हणजे हे घर तिचंच आहे. तिला जेव्हा हवं तेव्हा ती इथे येऊ जाऊ शकते नाही का. हो रे. अरे इथे समोरच तर राहते ना ती. तुम्हाला जेव्हा आठवण येईल राधिकाची तेव्हा सरळ जा तिच्या घरी आणि भेटा तिला. ती गेल्यापासून सुन्न सुन्न वाटतंय. म्हणजे राधिकाची बडबड नाही, अथर्वचा दंगा नाही. खरंच एखाद्या माणसाची किती पटकन सवय होऊन जाते ना आपल्याला. हे मात्र खरं आहे आई. आई तू असं का नाही करत? म्हणजे आठवड्यातून एकदा राधिकाताईला आणि सगळ्यांनाच इकडे घरी आपल्या जेवायला का नाही बोलवत? म्हणजे तुझं मनही रमेल आणि तुला एकटेपणा वाटणार नाही, नाही का? मस्त आहे कल्पना. म्हणजे एक छोटस गेट टुगेदरच होईल. तसंच करूया. हा. राधिका, गुरुनाथ, अथर्व, नेहा आणि रेवती. अगं हो, त्यावरून आठवलं, काय? गुरुनाथने समिधाला त्याच्या कंपनीमध्ये जॉब ऑफर केले. अरे, आणि आतापर्यंत सांगितलं नाहीस? काय ग समिधा, तू विसरलीस ना? सॉरी नानी, तुम्हाला सांगणारच होते पण गडबडीत राहून गेलं. ठीक आहे, तुला हवा तसा जॉब मिळाला ना. छान झालं बघ. आणि तोही विना सायास. हो, पाहिलंस ना, तू राधिकाचा रागराग करत होतीस पण शेवटी तिच्यामुळे मिळाला जॉब तुला. आता तुला प्रवासही करायला नको. गुरुनाथच्या ऑफिसमध्ये तुला कोणी त्रासही देणार नाही, हो की नाही? पण हे सगळं राधिकाताईमुळे शक्य झाले. चला, गोड बातमी दिलीत ना. आता छान शिरा करते. झालाय चहा? हो. सगळ्यांना असं वाटतंय की हा जॉब मला राधिकामुळे मिळालाय. पण हा जॉब तर मला माझ्या अक्कल हुशारीमुळे मिळालाय. राधिका बावळट आहे. तिला एवढंही माहिती नाहीये की ती पुन्हा शून्यावरती आलीये. काका, मी आहे राधिका. अगं तू इथं कशी काय? आता घरी परत राहायला आले ना, म्हणून. अरे वा, अरे वा, अरे वा, छान छान. येतं का वरती चहा प्यायला? मग निवांत गप्पा मारू. आणि काका, नाही पाणी पडलं ना, सॉरी सॉरी. अगं पडू दे, पडू दे. अमृताचा वर्षावच होतोय. पडू दे पाणी. मी येतो थोड्या वेळाने. या या. दादा, दादा, इधर इधर. अरे अरे राधिका भाऊजी, आप यहाँ? हाँ, ऊपर आओ ऊपर. अरे तनिक रुकिए, हम आ रहा हूँ, आता हूँ हम.